सहज बोलताना देखील आपल्या मुखात शिव्या येत आहेत. एखाद्या व्यक्तीसाठी वासनात्मक विचार येतात आणि प्रत्येकाला पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलला आहे. ही गोष्ट आपल्याला कळत नसते, परंतु एखाद्या व्यक्ती सोबत आपण राहतोय, आपला मित्र, आपला शुभचिंतक, तो आपल्याला वारंवार सांगत असतो की दादा रे, असं बोलू नको, असं वागू नको, अशा गोष्टी करू नको. परंतु पुन्हा पुन्हा सवय लागल्यामुळं मुखातून कायम कुशब्द निघतात. मग याचा अर्थ काय होतो किंवा हे कुठल्या गोष्टीमुळे घडतं? जर तुम्ही आपल्या कुलदैवताच्या सेवेत रुष्टता करत असताल किंवा घरामध्ये आई बाप बायको यांची रुष्टता राहत असेल, समाधान होत नसेल, तर अशा गोष्टी घडतात. मानसिक संताप व त्याच सोबत कुठल्याही प्रकारचा उद्देश न गाठता कोणतंही काम रेड्यावानी करत राहणं, त्यावेळेस देखील अशा गोष्टी होतात. जर आपण मन लावून चित्त लावून एखादा टार्गेट ठरवला आणि त्यामध्ये आपण मग्न झालो तर अशा गोष्टी घडत नाही. परंतु सगळं काही करतोय, अभ्यास करतोय, सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहे आणि अशा गोष्टी घडतायत, मग विचार पडतो मात्र काय करा. चला तर आज आपण एक उपाय घेऊन आलो आहे. माता गंगेची जी सेवा आहे ती आज मी तुमच्यासाठी वर्णित करीत आहे. गंगा ही सर्व पाप विमोचन करणारी गंगा आहे. तर गंगाचं जल जे आहे ते एक ठिकाणाहून स्थिर स्वच्छ नदीवरनं आपल्याला आणायचंय. त्याचा कलश स्थापित करायचा आहे. त्या कलशाचा मुख जे आहे ते पूर्णपणे त्याला झाकण असावं. पितळाच्या कलशाला झाकण मिळतं बघा, त्याला झाकण लावायचं आहे आणि त्याला पूर्णतः शेंद्राने भरवायचं आहे. अमावस्येपर्यंत त्याच्यावरती लाल रंगाचे पुष्प जे आहे, गंगाय नमः, गोदावरी नमः, यमुनाय नमः असं म्हणत म्हणत राम 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 रामाचा मंत्राचा जप जो आहे तो जितका जास्त तुमच्याकडे 30 दिवसात होईल तेवढा करायचा. आणि अमावस्येच्या दिवशी ते कलश पुन्हा त्या नदीत सोडून द्यायचा आणि भगवती गंगा नदीला विनंती करायची की माझ्या मुखातले दोष जे आहे गंगे तो हरून घे. अशा पद्धतीने उपाय केल्याने विचार शुद्ध होतात, वाचा शुद्ध होते, मन स्थिर राहतं. ओम